पारंपरिक पिकावर अवलंबून असलेल्या जमिनीत थेट सफरचंदाचं उत्पादन घेऊन या शेतकऱ्याने शेतीत नवा इतिहास घडवला आहे। हे शेतकरी कोण आहेत आणि त्यांनी सफरचंदाची शेती कशी केली हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या आणि थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या पसरणी घाट परिसरात व्यवसायाने जेसीबी ऑपरेटर असलेल्या बाप्पू उर्फ राजू भिलारे यांनी काही वर्षांपूर्वी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला। ते कसं तर राजू भिलारे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे की पोकलेन ऑपरेटर म्हणून मला काश्मीरला जाऊन काम करण्याची संधी मिळाली होती। तिथली सफरचंदाची शेती पाहून मनात विचार आला की पाचगणी आणि महाबळेश्वर ही तुलनेने थंड हवेचं ठिकाण आहे। लोक तर या ठिकाणांना छोटं काश्मीर म्हणतात, पण इकडचे शेतकरी बहुतेक करून स्ट्रॉबेरीची लागवड करतात। म्हणूनच मी विचार केला की सफरचंदाची लागवड करून पाहायला काय हरकत आहे। जर हा प्रयोग यशस्वी झाला तर इथल्या शेतकऱ्यांना एक नवे दालन खुले होईल आणि मग त्यांनी सफरचंदाची शेती करायचं ठरवलं। मे 2024 मध्ये त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील बिलासपूर गावातून अन्ना आणि डॉसेट गोल्डन ॲपल वाणाची 600 रोपं आणली। त्यांना 2 एकराच्या शेतात 10 बाय 7 फुटाच्या अंतरावर त्यांनी त्या रोपांची लागवड केली। या लागवडीसाठी भिलारे यांनी 4 लाख रुपये खर्च केले। सुरुवातीला हा प्रयोग ऐकून अनेकांनी शंका व्यक्त केल्या की महाराष्ट्रात विशेषतः साताऱ्यात सफरचंदाचं उत्पादन शक्य नाही असं मत अनेकांचं होतं। मात्र या सर्व शंका आणि अडथळ्यांना न जुमानता भिलारे यांनी चिकाटीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रयोग सुरू ठेवला। सफरचंद लागवडीसाठी योग्य औषधं, ठिबक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खतांचा वापर आणि हवामानाशी सुसंगत व्यवस्थापन या सर्व बाबींवर त्यांनी विशेष लक्ष दिलं। सुरुवातीच्या काळात हवामानातील बदल, रोगराई आणि वाढता खर्च या अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागलं। मात्र हार न मानता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यामुळे आज त्यांच्या बागेत लाल चुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदाची झाडे बहरलेली दिसतात। वाई तालुक्यातील आपल्या 2 एकरच्या शेतात सफरचंदाची पिके यशस्वीरित्या घेऊन दाखवल्यानंतर भिलारे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। या अनोख्या प्रयोगाची माहिती मिळताच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्वतः पसरणी येथे भेट देऊन बागेची पाहणी केली। त्यांनी शेतातील ताज्या सफरचंदांचा आस्वाद घेत उत्पादनाची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केलं। महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच अनोखा प्रयोग पाहून काश्मीरी सफरचंदांच्या तोडीचे दर्जेदार आणि रसाळ उत्पादन इथे होत आहे। बाप्पू भिलारे यांनी केलेले हे दिशादर्शक काम इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं ते म्हणाले। याचप्रमाणे सातारा जिल्हा अधिकारी संतोष पाटील यांनीही या बागेला भेट देत भिलारे यांच्या कार्याचे कौतुक केले। आज भिलारे यांच्या बागेला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक आणि शेतकरी मोठ्या संख्येने भेट देत आहेत। लालसर आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहताना अनेकांना काश्मीरमधील सफरचंद बागेची आठवण होते। केवळ पर्यटकच नव्हे तर कृषी अधिकारी, संशोधक आणि प्रगतशील शेतकरीही या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी पसरणीकडे धाव घेत आहेत। या यशामागे बाप्पू भिलारे यांची मेहनत, जिद्द आणि आधुनिक शेतीविषयक दृष्टी महत्त्वाची ठरली आहे। त्यांनी वेळोवेळी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आणि शेतीमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी दाखवली। परिणामी आज त्यांच्या बागेतून मिळणारे सफरचंद केवळ दिसायलाच आकर्षक नाही तर चवीनेही उत्कृष्ट असल्याचं ग्राहक सांगतात। या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नव्या पिकाकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे। पारंपरिक शेतीतून मर्यादित उत्पन्न मिळत असताना अशा नव्या प्रयोगांमुळे उत्पन्न वाढण्याचे नवे मार्ग उपलब्ध होत असल्याचं अनेक शेतकरी सांगत आहेत। बाप्पू भिलारे यांनी दाखवून दिलेला मार्ग हा केवळ एका शेतकऱ्याचा यशाचा प्रवास नसून संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे। त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे साताऱ्याचे नाव राज्याच्या शेती क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचले असून भविष्यात अशाच नव्या प्रयोगांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। भिलारे यांनी केलेल्या या सफरचंद शेती प्रयोगाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।